पाहायची आहे मोठी बातमी। जगात सगळ्यात मोठी समस्या उद्भवली आहे, त्या समस्येचा सगळ्यात मोठा आढावा साम टीव्हीवर आता आपल्याला पाहायचा आहे। मुंबई दिल्लीसह जगभरातील विमान सेवांवर प्रचंड परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व्हर बंद पडलेत मायक्रोसॉफ्टचे आणि त्याचा फटका भारतासह जगभरात बसल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई दिल्लीसह 6 विमानतळाला फटका बसलाय। बँकेचे व्यवहार, विमानतळ, न्यूज चॅनल्स तसंच अनेक इमर्जन्सी सेवांवर याचा गंभीर परिणाम जाणवतोय। अनेकांच्या सिस्टीम्स बंद होत आहेत तर काहींना ब्लू स्क्रीन दिसतेय। जगभरातल्या विमान सेवांवर देखील याचा परिणाम जाणवलाय। जगभरातल्या 2000 विमान उड्डाणं देखील रद्द झाली आहेत। अनेक उड्डाणं रखडल्याचंही पाहायला मिळालंय। जगभरातल्या शटडाऊनचा मोठा परिणाम जाणवतोय। 2000 विमान उड्डाणं रद्द झाली आहेत। त्यामुळे जगातलं सगळ्यात मोठी समस्याच्या सगळ्यात मोठं आढावा आता आपल्याला साम टीव्हीवर घ्यायचा आहे। जगभरात या शटडाऊनचा काय नेमका परिणाम झालाय त्यावर एक नजर टाकूया। जगभरात विमानांची उड्डाणं रखडली आहेत। मुंबईच्या विमान सेवेवर याचा मोठा परिणाम जाणवलाय। चेक इन चेकआउट सिस्टीम्स ठप्प झाल्या आहेत। रेल्वेच्या तिकीट बुकिंग मध्ये अडथळे येत आहेत। बँकांचे व्यवहार करण्यात अडचणी आल्या आहेत। जगभरातील शेअर बाजारावर परिणाम जाणवलाय। जीमेल, अमेझॉनच्या सेवेचाही खोळंबा झालाय। जगभरातील विमान सेवेवर याचा अजूनही परिणाम जाणवतोय। अनेक देशातील विमान सेवेला याचा फटका बसलाय। विशेषतः युरोप आणि अमेरिकेतील विमान सेवेचा खोळंबा झालाय। भारतातील विमान सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय। भारतातील जगभरातील विमान सेवेवर अजूनही परिणाम जाणवतोय। अनेक देशातील विमान सेवेला याचा फटका बसला। युरोप आणि अमेरिकेतील विमान सेवेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे अनेक विमानं रखडली आहेत। त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर जाणवतोय। विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांना चेक इन चेकआउट करताना समस्या येत आहेत। सर्व्हर, बॅगेज काउंटरवर देखील आपल्या सामानाची निवड करताना प्रचंड त्रास उद्भवतोय। त्यामुळे जगभरातील विमानतळांवरती सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। ही समस्या नीट होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही। मायक्रोसॉफ्टकडून अधिकृत माहिती या संदर्भातली देण्यात आलेली नाही। मायक्रोसॉफ्ट आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आताच्या क्षणात आपण जाणून घ्यायचं आहे मुळात काय सध्या देशातली परिस्थिती आहे। भारतातील विमान सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय। दाखवूया की मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर बंद पडल्यामुळे जगभरात कसं एअर ट्रॅफिक झालेलं आहे। आपण भारतापासून सुरुवात करूया। बघा, मी मॅपच्या साहाय्याने आपण अगदी सोप्या भाषेत सांगतो। हा आहे भारताचा मॅप। बघा किती प्रमाणात अगदी एअर ट्रॅफिक झालेलं आहे। जवळजवळ मुंबई दिल्लीसह 6 विमानतळांना याचा फटका बसलेला आहे। अनेक उड्डाणं रद्द झालेली आहेत। आपण भारतानंतर आपण आता मध्य आशियामध्ये जाऊया। मध्य आशियामध्ये देखील बघा किती ठिकाणी विमानं रद्द झालेली आहेत। अनेक ठिकाणी विमान सेवा पूर्णपणे खंडित झालेली आहे। सगळा हा एअर ट्रॅफिक आहे। बघा मॅपच्या साहाय्याने आपल्याला दिसतंय की मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरात कसा हाहाकार उडालेला आहे आणि सर्वात जास्त फटका हा विमान सेवेला बसलेला आहे। बघा मध्य आशियानंतर आपण जाऊया युरोपकडे जाऊया। युरोपमधील देखील अनेक देशांमध्ये मोठा फटका बसलेला आहे। ऑस्ट्रेलिया सरकारने तर तातडीची बैठक बोलावलेली आहे। खरं तर तन्मय, मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांचं क्राऊड स्क्रीम अपडेट केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या समस्यांना सुरुवात झाली होती। आणि आज तर नुसती विमान सेवाच नाही तर इतर काही म्हणजे इतर काही गोष्टी असतील, टेलिफोन असेल किंवा शेअर मार्केट असेल, याच्यावर देखील फटका बसलेला आहे। बघा किती मोठ्या प्रमाणात हा सगळा एअर ट्रॅफिक आहे। प्रवाशांचे देखील त्यामुळे हाल होत आहेत। बघा किती मोठ्या प्रमाणात एअर ट्रॅफिक झालेलं आहे। आपण बघतोय मध्य आशियानंतर आपण सर्वात जास्त फटका आहे ना अमेरिकेला बसलेला आहे। ही सगळी पिवळी आहेत, ती सगळी विमानं आहेत। अमेरिकेत असं म्हटलं जात आहे की अमेरिकेत साधारणतः 1000च्या घरामध्ये उड्डाणं रद्द झालेली आहेत। बघा किती मोठ्या, म्हणजे ही जी पिवळी चिन्ह आहेत, सगळी विमान आहेत, किती मोठ्या प्रमाणात हे जाळं जे आहे एअर ट्रॅफिकचं खोळंबून राहिलेलं आहे आपण बघतोय। अगदी गिरीश, आपण पाहतोय की कशा पद्धतीत विमान सेवेला याचा फटका बसल्याचा पाहायला मिळतंय। जवळपास अमेरिकेच्या या मॅपवरती आपण जर पाहिलं तर पूर्णपणे पिवळा विमानांचा तो सगळा साठा तिथं दिसतोय। पूर्ण एअर ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय।
आणि अशातच मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यानं जगभरातील अनेक बँक्स, आयटी मीडिया, एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका भारताला देखील बसलाय. कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन्स दिसू लागल्यानं मोठी समस्या उद्भवली. विंडोज सुरू होण्यासाठी अजून 5 ते 10 तास लागणार असल्याची नवी अपडेट समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर ठप्प झाल्यानंतर केंद्र सरकार मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव देखील या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांकडून सातत्यानं माहिती जाणून घेत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊन आहेत की सायबर अटॅक असा संशय आता निर्माण झालाय. जगभरातनं याबाबत संशय निर्माण होऊ लागलाय. तर काही सायबर तज्ज्ञांनी मायक्रोसॉफ्ट आपलं अपयश लपवण्यासाठी हा सायबर हल्ला असल्याचं भासवेल असा संशय देखील व्यक्त केलाय. मायक्रोसॉफ्टला या गोष्टीचा अंदाज बिलकुलच नसावा हे म्हणणंही धाडसाचं ठरेल. मायक्रोसॉफ्टला काहीतरी याची कल्पना असावी असा माझा प्राथमिक कयास आहे. आणि मायक्रोसॉफ्टला पुढे जे इतर देशांमध्ये जे इन्शुरन्स रिलेटेड कायदे आहेत त्याचा फटका बसू नये म्हणून मायक्रोसॉफ्ट शक्यतोवर आपली जबाबदारी ढकलून हा आमच्या तंत्रज्ञानावर झालेला हल्ला आहे असंच दर्शवण्याचा प्रयत्न करेल. नेमकं हे कशामुळे झालंय, मायक्रोसॉफ्ट शटडाऊन का झालंय, त्याची काही कारणं आहेत, त्यावर एक नजर टाकू. अजूर बॅकएंड वर्कलोडच्या कॉन्फिगरेशन मधील बदलामुळे सिस्टीममध्ये अडथळा आलाय. स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्स मधील अडथळ्यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. कनेक्टिव्हिटीच्या समस्येनं मायक्रोसॉफ्ट 365 लॉग इन सेवेवर याचा थेट परिणाम झालाय. क्राउडस्ट्राइक या कंपनीनं शटडाऊनच्या कारणांचा शोध घेतलाय.